ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तीसर अध्याय 21. या अध्यायाच्या पठणाने संरक्षण प्राप्त होईल. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी जगन्नायका, जगज्जनका जगत्पालका, विश्वव्यापुनी अवशेषका, विश्वंभर म्हणविसी. जरी सकल विद्यांचे भरणे करीसी काया वाचा म्हणे, तरी मीचे काय विश्वात इथे उरलो असे महाराजा. जरी मी असे विश्वात तरी पाळण होईल सहज स्थिती. ऐसे असूनही संकट तो माते कवण्या अर्थी घालावे. परी मम वासनेची मळी रसनांतरी येलावली. तयाची सुकृत फळे जी आजी जी आली ती तुझ पक्क ओपित महाराजा. तरी तेही तुझ योग्य भूषणसित मज न वाटे पंढरीनाथ. परी सूक्ष्म शिकवित बघता मात मोक्ष गावात प्रणविसी. तरी आता असो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलास. मागेले अध्याय सुधारस गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी. गुरु शिष्य असती त्या धवळारी. नाना विलास भोगोपचारी भोगिदाती सुख सोहळे. शैल्य राजनितंबिनी मुख्य नायिका किलोत्रा स्वामिनी. मोह दर्शवी गोरक्ष लागणी स्वसुतामणी आगळा. आसन वशन भूषणासहित स्व इच्छितया उपचारी. पैल करुणी मिलनात संगोपित गोरक्ष बाळा. जैसा चातका लागी धन स्वलीले करी उदकपान. की ताण्याला कांसे लावून पर पाजित गौतमी. पाजी परी कैसा स्थिती उभवणी महामोह पर्वती. पस्सासी लावणे कांस संपत्ती शरीर चाटी तयांचे. त्याची निधी किरोतळा संगोपित गोरक्ष बाळा. भोजन घालीत अपार लढा ताण्या ते पाजित असे. भले तेसे ललितपणे घुसरी गोरक्षा घाली. भोजन निकट पक्षिका उडवून निज करे जेवित असे. नाना दावणे चवणे अधिकाधिक करवी भोजन. ऐसी परी माऊल पण नित्य नित्य वाढवी. ऐसा असून उपचार बरे न मानी. गोरक्ष अंतरे चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचाराचा. ऐसे चिंतित म्हणे मग भोग तो रोगची जाणे. जेवी षडस रोग या कारणे विषापरी वाटवी. मग नित्य बैठकी बेसून एकांत स्थिती समाधान धृती वृत्ती ऐसी वाहून करी भाषण मच्छिंद्रा. हे महाराजा योगपती, आपण वसता या देशाप्रती. पण हे अश्लाघ्यनाथ पंथी माते योग्य दिसेना. की पितळ धातूचे तगटी हिरा कदा शोभेना वैराग करा. की राव घेऊन नरोटी पात्रा भोजन करीश लागले. श्रीमूर्ती चांगुलपणे महास्मशानी करी स्थापन. तेचा येथे तुमच्या वास जाण दिसत आहे महाराजा. पहाजी योगधर्मी तुम्ही बैसला निस्पृह होणे. तेने करून ब्रह्मांड धामे किती ध्वज उभारिला. मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापिले आहे. जितके जग तितके वांची आपला योग चरणरज सेवावया. ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असूनी पडावे गरते होणे. चिंताहार चिंतामणी अजाग्रीवा शोभेना. परी पहा कृपाळू महाराजा उभारिला जो कीर्तिध्वज. जो ध्रुव मिरवे तेजपुंजे ऐसे करी महाराजा. ऐसे झालिया अनेक कारण तुम्ही पूर्वीचे आहात कोण. आला कवन कार्य कारण कार्य विचारा. की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कवी नारायणाची होती. लोकोपकारा अवतार शिरी जगा माझी मिळवला. आपण आचरला तपाचरण शुभ मार्गा लावावे जन. धर्मपंथिका प्रज्ञावान जगा माझी मिळवावया. ऐसे असता प्रौढपण ते न आचरावे धर्म. मग जगासी बोल काय म्हणवणे अर्थार्थी ठेवावे. जात्यावर माय आळशीन मग काय पहावे वराडी. राव तस्कर मग प्रजाजन कोणे घरी निघावे. की अर्कची ग्रासीला महातेमरी मग रश्मी वाचली कोणे परी. उड गणपती तेज विकारी जात्या होती तेवी त्या रंगाने. तेवी तुम्हा दुष्कृत आचरता लोकही आचरती तुम्हा देखता. अवतार दीक्षे लागी माथा दोष होईल जालीचे. तरी आताची असावे सावधान. अर्थार्थी संग वर्जून अंग लिप्त मला कारण तिळतुल्यही नसावे.
नसता ओशाळ कोणा पाठी कळी काळा ते मारू काठी निर्भयपणे महिमाठी सर्वावंद्या होऊ गेली. तरी महाराजा एके वचन सकळ वैभव तेजी निसंग व्हावे संगे करून दुःख चरिता धरावे. प्रथमची दुःखा कारण विषय हस्ते बीज रजगुण रजा अंकुर येत तर तरुण क्रोध पात्री हिराने. मग क्रोध यंत्री तृतीय संधी मद कुसुमे क्रियानिधी मद कुसुमाची संधी मस्त्र गंध हेरावे. गंध कुसुमे ऐक्यता होताची दैवे विषय पडता मग विषय फळी अपार महिमता मोहर शोभे वेष्टी तसे. मग वेष्टी या मोहरांती देवे फळे पक्वपणा येते मग ती बक्षिता दुःख व्यावृत्ती यमपुरी भोगावी. मग ते शिव हळाहळाहूनही अधिक की महा उरगमुखीचे विक. मग प्राणहारक नव्हे सुख दुःखाचे परिशोषित असे. मग दुःखाची उपाधी शोधित फिराव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पावली कृपानिधी भिवून ठेवावे. तरी आता योगद्रुमा चिती निवटून विशेष श्रमा सावधपणे योगक्षेमा चिंता म्हणे नसावी. ऐसे विज्ञापना युक्ती प्रयुक्ती करून तोषविला मच्छिंद्र येते तव निवडून विषय भ्रांती विरक्तता उदेली. मग म्हणे व गोरक्षनाथा तुझे बोलत असे ते यथार्था निके न पाहती एशा वृत्त भ्रष्ट देवा दिसेना. तरी आता असो केसे जाऊ पाहू आपला देश ऐसे म्हणून कडकड भाष गोरक्षकाथे दिले की गंगाजळ निर्मळपण परी महिंचे व्यक्त करून गरुड पाने पात्र भरून समुद्रात गेला. भाक देऊन समाधान चित्ती मिळवी गोरक्षनंदन. मग गुरु शिष्य तेथून उठून पाकशाळे पाठले. पाकशाळे करून भोजन करीत झाले उघडता शयन किलोतला मोहे किलोतला मेळे मच्छिंद्रनंदन सैनिक सुगम परी झाला परी मच्छिंद्रनाथ किलोतरीचे सांगे उत्ता म्हणे माझे गोरक्षनाथ घेऊन जातो शुभानाने. जातो परी तव मोहिनी घोटाळीत माझे प्राण लागले. त्याचे उपाय न दिसे कामिनी आता काय करावे. एरी म्हणे तुम्ही न जाता केसा नाही कवणे अर्थ. मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा वचना माझी गोविले. विरक्तपणाच्या सांगोनी गोष्टी वैराग्य उपयोगिले माझे पोटी तया भाषे संतुष्ट दृष्टी वचना माझी गुंतलो. तरी आता काय उपाय सरला सर्वस्वी करू काय. तुझ्या देखोनी विनय जीव वय कासावीस. तरी आता एक वचनी उपाय आहे नितंबिनी तुवाची त्या ते घ्यावे मोहने बहुधा अर्थी करून या. एरी म्हणे जी प्राणात म्या उभविला उपाय पर्वत परी तो न रोधी वज्रवंत विरक्ती ते निर्मितो. ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही. मच्छिंद्र म्हणे करुणी पाही यत्न आणि पुढारा. ऐसे भाषण करिता ओढता निशा लोटली सर्वही असता उपाय मोहाच्या निंदन करिता गोरक्ष येऊन बोलत असे. म्हणे वाय व एके वचन मज करू वाटते तीर्थाटन. तरी मच्छिंद्राच्या सवे घेऊन तीर्था आम्ही जात असे. एरी म्हणे वत्सा एक तू ज्येष्ठ सूत माझ्या एक तू वरिष्ठ अलौकिक मग मम मनी ठसलासी की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभसी नृपती आणि धाकटा बंडू धरुणी हाती शत्रू जिंकसीत वाटत असे. तरी तू सकळ राज्याच्या धीर आम्ही उगलेची सुख घेणार अन्न वस्त्राचा अंगीकार करुणी असो तव सजनी. बारेनाथाच्या वृद्धापकाळ दिवसेंदिवस वाढत जसे सकळ तसे माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल की. मग आम्हा वृद्धांचे दिनपण हरील बा कोण तुझ्या विण आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करेल तुझी वाचवणी. बाळा तुझी वाचवणी मनाचे कोण पूर्वी तू गेले पुढे. माय वाचवणी न येरडे संगोपिता तू अससी. बा देवारे आमच्या सकळ तिलक तू अससी राजनायक तू गेल्या आम्ही बी करवली मागावी. तरी ऐसे विपत्ती कोडे मज न दाखवी दृष्टी पुढे तरी मज योजनी विहीर आडे लोटली मग जाई पा. बोलता रसाळ युक्ती परिणाम मोहे गोरक्ष जित्ती जैसे मेघ सिंचन झालिया पर्वती अचळ भंगावी नतो. ऐसे किलोदूरचे एकूण वचन म्हणे माय तू प्रतिशी सत्य भाषण परी काय हे तू ते बोलून वैभव माझे दाखवावे. तीही लोकी गे 4 कूट आमचे असे ये राज्यपट तू ते बोलाया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य आहे. तरी माय वो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस तुम्ही स्वस्थ असून ग्रामास संपत्ती भोगा आपली. आमची काय संपत्ती कारण आमची संपत्ती योगधारण सुकृत क्रिया आचरण सुख संपन्न भोगावे.
ऐसे निकट बोलणी तिथे म्हणे आज्ञा द्यावी जी आवते एक म्हणायची एक मात मम हेतू जाऊ नये. चित्ती विचारी केलोतला परम दक्षतेने या बाळा उघडी दाराविषयी घालून गळा यत्न करून अडकावं. हे योजने म्हणे जाणे तीर्थासी तरी एक वा अटक घालू तुझी इतका संवत्सर मजपासी वस्ती करून असावे येई म्हणे एक मात षण्मास लोटले म्हणजे येत आनंद आहे माते कल्पांते तीर्थावळी जाणे की या उपरी बोले केलोतला षण्मास तरी संगती द्यावी मला थोडकी यासाठी उतावळा होऊ नको वत्सा. मग मी समाधान करून श्रीनाथ तूच सगळे देऊन तीर्थावळी ते बोलविन समारंभे पाडता. ऐसे बोलता बोल रसाळ विवेकी ज्ञान तपोबळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईल निघून. मग अवश्य मग मी तपो किरणी षण्मास वस्ती करू सगळी परी अमुक तीन निश्चय करून ठेवी आम्हा जावया. तो दिवस आया पाठी आम्ही न वसू महितळवटी मग यत्न केल्या तुम्ही कोटी फोल माथे होतील. तरी आता कोणता तीन दावी माते निश्चय करून येई म्हणे प्रतिपदे करान बोळवीन तुम्हासी. मुहूर्त संवत्सर प्रतिपदेस मग न पूजता कोणास तया दिनी गमन तुम्हास भोजन जाळ्या करवी. ऐसा निश्चय महिना की बोलणी स्थिर केला बोलणी पुढे काही दिवसा लागून गोरक्षाते पाचारी. निकट बैसवणे आपले जवळी अतिस्नेहाने मुख करवाळी म्हणे बाहेर कामना मम हृदय कमळी. वेदली असे एकची कामना माझी तरी कोण सूचना असावी मज कारण तरी उत्तम दारा तुझी निपुण करू ऐसे वाटत असे. मग मी बाळा सूचनेसहित काळक्रमी बेसेनेत तो तुम्ही करून यावे तीर्थे आपुले राज्य सेवा वया. षण्मास बाळा येथे अससी अंगीकारी मुख्य संबंध असे अंगकारी लया तव मानसी मोह माझ्या उपजे. मानसी तरी विधीपूर्वक लग्न तुझे करीन निक परी मम चित्ताचे काम रोधिक कैशी इतके पाळसा. गोरक्ष ऐसे बोलणी म्हणत असे एका मम जन्मी म्या कांता दोन गुरुकृपेने वरल्या आहेत जननीय. वरल्या आहेत तरी चांग नित्य भोगिता करून योग म्हणशील कवन नामी सांग तरी कर्ण मुद्रिका म्हणती त्या. तया कांता लागी सोडून अन्य कांता नवरी व्यभिचारी हे योग्य नव्हे म्हणजे कारण गुरुभक्ती जननीय. ऐसा बोलता गोरक्षनाथ किलोतळा बैसी स्वस्थ चित्त म्हणे नाथ हा विरक्त कदा नाथ विषयाते. यावरील लोटल्या त्या दिवशी आणि का एके दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवेलागी पाठवली. भोजन झाल्या रात्री निर्भर शैली संचेली ते मंदिर अत्युत्तम सरीपाठ करे कवळून पातली. सदरी संचरला बोले वचन म्हणे हे गोरक्षनंदन मी सरीपाठ केली कवळून खेळावया आणि गाठी. तरी खेळ खेळू एकट भावे ऐसे उरले माझ्या जीवे एही म्हणे अवश्य यावे पूर्ण कामना करावया. ऐसे म्हणता निदंबिनी सरीपाठ पसरवणी निकट येऊन परी द्यूत खेळता शुभानी नेत्रमान खोचित असे. खोचित परी विषय पर बोलत अनिवार बोल नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगीत असे. ऐसे बोलत अनेक करणी दाखवित असे निदंबिनी मौळीच्या चीर पदर काढून मनुरी सोडित असे. शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष चुकवणी खेळ खेळे गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चीर सरसावी. उघडी एकची जाणू करून दावी आपले नग्नपण परी तो विरक्त गौरनंदन विषयात आतळेना. मग नाना संवाद नाना स्तुती दावली ती जमली होती परी हा विरक्त कोणी होती आतळेना ते येते. मग ते आपले चित्ती श्रमण राहती झाली दिनवदन किलोतळे ते वर्तमान सर्व सांगून गेलीसे. यावर केलोतळा संपत्तीसी गोरक्षा दावी बद्देसी मिसी रत्नमुक्त माणिक राशी शृंगाराली रचाट परी दावणी सहज स्थित म्हणे वस्सा हे तुझेची विद्या चंद्र सूर्य अवधीपर्यंत भोगशील पाडसा. ऐसे बोले केलोतळा परी हा न मळे आशा म्हणा जेवी मुक्ताली पिया काजळा श्वेतवर्ण सांगिला. ऐशा युक्ती प्रयुक्ती करिता निकटवृत्ती आली तर मग केलोतळ्याच्या मोहे चित्ता नित्य उंबाडा येत असे. मी नाथ जवळ घेऊन नेत्री लोटल्या पार जिवंती आणि शैल्या सेवटी पाहून दुःखी होती ऐशाची. मग त्या म्हणती ओ माय स्वामी आम्ही मोहू गोरक्षा लागून तुम्ही चिंता कदापि म्हणे आणू नका महाराजा. ऐसे बोलणी शैल्या युवती किलोतळेसी समजावी. ऐसे बोलता दीनव्यावृत्ती प्रतिपदा आली असे. मग त्या दिवशी आनंद महिमा गुढ्या उभारल्या ग्रामोग्रामा परिशृंगार रूप प्रभावतमा मच्छिंद्र योगी उडाले. कैसा आनंद कैसी पाकनिष्पत्ती कैची गुढी शोक व्यावृत्ती सगळं ग्रामी शैल्या युवती मच्छिंद्र योगी हळहळल्या. एक म्हणती हा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार धैर्यवंत दयाळ आगळा माया होई.
एक म्हणती चांगुलपणा यापुढे उणीव वाटे मदना कनकासनी सभास्थान अडका समान वाटत असे. एक म्हणतो ऐसा पुरुष देवे लादला होता आम्हास गोरक्ष दिवसी आली त्यासी घेऊन मेला जात असे. ऐशा परी बहुधा युक्ती गोरक्षाने शिव्या देती. अहो मच्छिंद्र अर्का प्रती राहू ग्रह हा भेटला. एक म्हणती नोहे गोरक्षक आम्हा भेटला यमदेख मोहपाश घालून प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेत असे. हा कोणी करून आला मेला का आमच्या देशाशी आला. मच्छिंद्र माणूस घेऊन चालीला बलात्कारे तस्कर हा. एक म्हणती अदैव पूर्ण ऐसे लादले होते स्थान त्या सुखासी नाथ मारून ज्यात आहे करंडा. काय करेल अभाग्य पण घरोघरी भीक मागून त्या तुकड्यांचे छालस्मरण शळसांना आवडेना. उत्तम चीर अन्नभूषण सांडून करील चिंध्याले पण महाल माड्या नावडे सदन सेवित कानन अदैवी. ऐसे बहुधा बहुयुक्ती बोलता ती त्या युक्ती बोलणीया वियोगी आरंभली. मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणून ऐसे परी सकळ ग्रामात संचरली विक्रमात एकीकडे गोरक्षनाथ कुबडी फावडी संयोगी अंगी देवणी कंथाभूषण माळा गळा दाट घालून सिंगीसारखी करी कवळी नाथापाशी भरला. चरणी अर्पण या भाळ म्हणे स्वामी आली वेळ उठा वेळी उतावेळ गमन करावं या मार्गात. ते पाहुणे किलोतळा सबक उदक आणि तुळा म्हणे चीर स्थिर होई का बाळा. भोजन सारीला जायचे मग पाक निष्पत्ती अतिनिवृत्ती गुरु शिष्य बेसून एके पंक्ती. वाडिता बोलसी झाली युवती विचक्षण किलोतळा म्हणे महाराजा मच्छिंद्रनाथ तुम्ही जाता स्वदेशात परी मिळणार तुमच्या सूत ठेवता की चांगले नेता. नाथ म्हणे वो शुभानाने जैसे भावेल तुझ्या म्हणी तैसेची नीती आचरणे मिळणार रक्षुभ्य. मग बोलती जाली किलोतळा मग तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण ठेवते बाळा बुबुक्कारी होईल का. तुम्ही होता निकट येथे म्हणून बुबुक्कार न बाधित ते तुम्ही गेल्या कोण येथे रक्षण करील बाळाचे. आणि एक नियत लक्ष माते शापले वसू उपचरीचे. तुमच्या पिता जो प्रत्यक्ष वीर्य संघ आराधीला त्याच्या विचक्षण सगळं शाप मी सोडिले सिंह दिली. त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा. तरी उशापाचा समय आला आता फळासी येईल तुम्ही जाता उपचरीचर वसू तुमच्या पिता एवढी नेईल मजलाली. मग बाळाचे संगोपन कोण करील मायावी याते जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देह न यायची तरी सांगावया ह्याची कारण मी नाथ सभेने. मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथनं भोजन करून उठले किलोतळाही भोजन करून मी नाथाकडे पाहुणे बोलणं निघे तिचे वदनी परिहृदयी डोंब पाजळला. मच्छिंद्र मोहाच्या स्नेह करून अपार आणि वार मोहाचे वैश्वानार पेट घेता शिखेपर दुःख आकाशी प्रकटे. मोह उचंबळून अत्यंत चिंता नेत्री लोटली अश्रुसरिता. ते पाहुणी शेल्या समजता गोरक्षा ते वेष्टिती. म्हणते गोरक्षा एके वचन करू नकारे कठीण म्हण मच्छिंद्र आमच्या घेऊन प्राण जाऊ नको महाराजा. पहा पहा सुख संपत्ती राजवैभव केवी गती ऐशा टाकणी स्वसुखाप्रती कानन सेवू नको रे. महाल मुलुक तुझ हस्ती अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकून राज्य संपत्ती कानन सेवू नको रे. महाल मुलुक तुझ स्वाधीन प्रजा लोकाधी करिता ती नमन ऐसा टाकून बळवान कानन सेवू नको रे. हिरे रत्न माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारून विष्णाप्रती सुख संपत्ती बोलू. आम्ही झालो तुमच्या दासी नित्य आजीव सेवेसी रती सुखासी नटू तेसे हे सुख संपन्न भोगविका. कला कुशल विद्या सांग सभेस्थानी राग रंग ऐसे टाकून प्रेम भोग कानन सेवू नको रे. जरी जर तारी दीप्ती चोर चीर परिधाने की इच्छा पर ऐशा सुखा करी निधार कानन सेवू नको रे. जडित रत्न हेम शृंगार भूषणिक मनोहर ऐसे टाकून सुख मनोहर कानना जाऊ नको रे. चुवा चंदन अर्गजा गंध अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकून सुख वृंद कानना जाऊ नको रे. कनकासनी विराजमान दिससी जैसे सहस्त्रनयन ऐसा सुखाचा त्याग करून कानना जाऊ नको रे. द्रव्य राशी अमुप भांडार भरले असती अपरंपार किल्ले कोट टाकून सुंदर कानन सेवू नको रे. ऐसा सुखाची उत्तम जाती टाकून जासी दुःख व्यावृत्ती मही भ्रमण कानांची ती दुःख अपार आहे रे. शाल दुशाल भूषाण माळा टाकून घेसी दुःख कशाला सांडून षडस अन्ना विपुला कंदमूळ काशी. उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुम केश. ते टाकून महिष लोडशील काननी तरी गोरक्षा मनुष्य तेही वृत्ती आणि विवेक प्रवाही राजसनाचे सुख घेई.
सकळ मही भोगी का. अरे या देशी शत्रुभय अन्य राजाचे नाही भय, ऐसे स्थान आनंदमय तरी सकळ मही भोगी का. ऐसे बहुतापरी उपदेशी दाविता तया सुखासी, परी विरक्त स्वचित्तेसी आश लागेल आदळेना. मग धिक्कारून सकळ युवती म्हणे, आम्हा कास्या व्हावी संपत्ती, प्राण टाकून शवा हाती तुम्हीच मिळवा जगी हो. अगे आमासी ओढण वसन शयनी वरते आकाश, खाली मेदिनी शयन करीतो योगधारणी अलक्ष लक्ष लावूया. ऐसी बहुता नीती तयसी वाणी म्हणे, दूर नंडी गौरव बंगालीनी ऐसे म्हणून तय अवनी पाऊल ठेवता पैजाला. मग किलोतळे ते करुणी नमन स्कंदी वाहिला मच्छिंद्र नंदन श्री मच्छिंद्र सर्वे घेऊन ग्रामाबाहेर आला. परी किलोतळेने गोरक्षकाशी चोरून कनकपीठ आणली भंडारातून मच्छिंद्रनाथ करी अर्पून भस्म जोडीत टाकले. परी मच्छिंद्राच्या मोहे करून गोटाळती पंचप्राण नेत्री अपार अश्रू जीवन मोहे नयन वर्षत. मग गावाबाहेर मैनाकीने माथा ठेवली नाथाच्या चरणी, गोरक्ष हृदयी कवळी मिळवतेसे त्याते. म्हणे वत्सा माझे नाथा घेऊन जातील अन्य देशात, परी क्षुधा तृषा जाणून याते सुख देई वाळसा. बारे अशक्त मच्छिंद्रनाथ दिलासे तुझे हातात योजन अर्धयोजन महिते सुख देई वाळसा. बारे मच्छिंद्र शांतीच्या अतुळ परी फारचे असे सदा बुकाळो, तरी मच्छिंद्राच्या क्षुधा नरू बाळा समान जाणले. जैसे मीननाथाचे लहानपण त्याची रीती मच्छिंद्राचे मान, हे उभयता आहे तशी तुझे ओटी पाहिले. या परी तू ते सांगू की ते तू जेथे असे बा सर्वज्ञ मूर्ती सशिष्य जैसे तू ते म्हणते कारण भक्ती पावणे. ऐसे वरुणे किलोतला मिठी गाली गोरक्ष गळा म्हणे, बारे तू ते वेळोवेळा निलविते जीवी धरी बा. ऐसे म्हणून हा बिरडा पुढत पराम अट्टहास्य शब्द करीत म्हणे, आता कैसा नाथ निज जोडी देखेन. ऐसे मोहाची उभरी वार्ता ते गोरक्ष पाहुणे म्हणे, चित्ता वेग निघावे ना तरी ममता मच्छिंद्र गाठेल. मग श्री गुरुच्या धरुणी हात लगबगे झाडीला गोरक्षनाथ, पावला पावली दुरावर तो आरंबळी किलोतला. पालथा घालून पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ. मग किलोतला मस्तक महिप्रत आपली तसे तेव्हा गाई समान हंबरडा मारे, हस्ते वक्षसळ पीडित म्हणे, आता मच्छिंद्रनाथ दृष्टी केसा पडेल. ऐसा मच्छिंद्र गुणी सदा शांत मार्गारपणे दयाबी कृपानिधी कुठे पाहू मच्छिंद्र. म्हणे बाईगे सचिनाथ तेसा आपणा माझी मिळवत, ऐसा स्वामी दयावंत कोठे पाहून याची दृष्टी. हा मज कृपणाचे धन गोरखे तस्करे नेले चोरून, आता नाते कठीण मन कैसे केले मजविषयी. हा मज वत्साचे अभिजीवन गोरक्ष पण गेला गिळून, मग की मज अंदाची काठी हिरोन गोरक्ष निर्दय नेले की. आता जाऊनी मंदिरात काय कोठे पाहुनात, दाही दिशा ओस माते वाटकाती साजली. सभेस्थानी कनकासनी जेवी बेसला दिसे तरणी, आता ते आसन वचून पाहुणे पाठी लागे के माये. आगे राजवैभव सकळ भार माते वाटे ओस नगर, आता माझ्या नाथ मच्छिंद्र के पाहिने निज दृष्टी. ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोठे हिंडता न देखो देश. अति स्नेहाळू माया विशेष माया होणे पाडित असे, बाई गे बाई निष्ठा शहिनी काय सांगत अशी करणी. 3 वेळा मध्ये उठवणी तानेचे म्हणत असे. मग आपुले करी उदक झाली लावू माझी मुख पातळी, उदक पालुनी कृपा गाठली जठर माझी छापली असे. रिक्त जठर लागतात त्या म्हणे अससी क्षुधाक्रांत. मग पाचरोणी पंचायत ते बळेचे भोजन घालत असे. ऐशा मोहाची दया कोणी वागवीत होता आपले पोटी, अति निर्दय होऊन शेवटी कैसा सोडणी पैके ना. ऐसे बोलणे वागू तर मस्तक आपलेले महिबळ मोकळी वृत्तिका वारंवार घालवणे आंबिरडा बोलत असे. ऐसे दुःखाची सबळ कहाणी उपरिचर्य वसूच्या पडली टाकण्याची विमानी बसवून ये पासी बसला. विमान ठेवून तये अवनी निकट पासला कृपे करू निकट येता दरीला पाणी म्हणे, पापिनी हे काय तू स्रोगवासिनी शुभाननी येथे आली शापे करून, ते शाप मोचणे येथे गे झाले आहे सुख मानिका. मग करे कुरवाळूने किळोतळा धरिता झाला हृदय कमला, अश्रुढुंगा पुसून ते वेळा सदना माही आणीत असे. सदना आणून ते युती बुद्धता झाला नाना युक्ती, तो बोध असे भक्तिसार ग्रंथी. पुढे अध्यायी एकावा. भक्तिसार उत्तम ग्रंथ एकता होय पुण्यवंत, तरी श्रोते देऊन चित्त ग्रंथ आदरे एकावा. नरहरी वंशी तुंडीसुत अनन्य तुमच्या शरणागत मालो ऐसे नाम या देहाते संत कृपेने व्यापिले. स्वस्ती श्री भक्ती कथासार ग्रंथ स्वयं बोलीला पंढरीनाथ सदा संत सज्जन परिसोत ईश्वर कृपे करून. या स्वस्ती श्री भक्ती कथासार